अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कामावर नाही तर पैसे आणि निधीवर मतं मागितली जात आहेत, अशी टीका शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर केली. निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतच राहतात. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असतो, अशी प्रतिक्रिया देत प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर अधिक बोलणं टाळलं. लाडकी बहीण योजना ही माझी संकल्पना होती. परळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभेत म्हटलं होतं, लाडली बहिणासारखी लाडकी बहीण योजना आणा, आपलं सरकार 100% येईल असं सांगितलं होतं आणि खरंच झालं, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे सर्व उमेदवार निवडून देऊन देवाभाऊच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करायचा आहे. टीका टिप्पणी करत नाही, सकारात्मक राजकारण करतो. शिव्या देऊन कुरघोडी करून राजकारण होत नाही, अशा शब्दात अशोक चव्हाणांनी नाव न घेता पुन्हा एकदा संजय शिरसाट यांचा समाचार घेतला. डोंबिवलीमधील उन्नत मार्गावर बॅनर वॉर रंगलं. ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरामध्ये आमचं काम बोलतंय. फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देत श्रीकांत शिंदेंचा विकासाकडे कल, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. त्यामुळे आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा 5 लाख मतांनी विजयी होणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. अचलपूरमध्ये प्रचार करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कर्जतच्या भिसेगाव गुंडगे भागामध्ये आशिष शेलारांनी उमेदवारांचा प्रचार केला. नगराध्यक्षांसह नगरसेवक मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लांजा नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुती आणि मवियामधील लढत रंगणार आहे. महायुतीकडून सावली कुरूप यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करतायत. नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभेत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. आरक्षणावर बोला म्हणत गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. भडगाव नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारांसाठी रवींद्र चव्हाणांनी प्रचार केला. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुशीला पाटलांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली. सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली. कुटुंबासह साक्षीदारांवर दबाव आणल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला. तर 1 वर्षानंतरही आरोपी सापडले नसल्यानं त्यांनी खंत व्यक्त केली. चिपळूणमध्ये प्रशासनाकडून दुबार मतदारांची तपासणी करण्यात आली. तपासातून 223 मतदारांची नावं अवैध ठरवण्यात आली. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी ही माहिती दिली. नाशिराबादमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये भाजप सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. युतीच्या उमेदवारांचं पारंपरिक औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमध्ये बिघाडी झाल्यानं चौरंगी लढत होणार आहे. त्यामुळे नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या अतुल देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर राजगुरुनगरमधील वाढत्या शहरीकरणामुळे पाणी प्रश्न, त्याचबरोबर कचरा, रस्ते आणि वाहतूक कोंडी अशा समस्यांना प्रचाराचा मुद्दा बनवत देशमुखांनी प्रचाराचा धडाका लावलाय. मतदार यादीतील दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी काही विशिष्ट लोकांना निवडून आणण्यासाठी हा डाव खेळला जातोय, असं म्हणत नाव न घेता भाजपवर निशाणा साधला. कोर्डुवाडी नगर परिषद निवडणुकीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली आहे. ही युती महाराष्ट्रातली भविष्यातील नांदी असू शकते, असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भरत शहा यांनी त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले आणि विरोधकांवर जोरदार पलटवार केला. कुणी काहीही म्हणू दे, व्याज लावलं म्हणून माझं उत्पन्न वाढलं, असं म्हणत भरत शहा यांनी प्रदीप गारटकर, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण मानेंवर निशाणा साधला. गोंदिया वॉर्ड नंबर 6 मध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये सभा सुरू होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराच्या पतीनं चुकून कमळाचं बटन दाबण्याचं आवाहन केलं. चूक लक्षात येताच त्यांनी माफी मागितली आणि आपलं वक्तव्य सुधारलं. मात्र याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. भंडारा नगर परिषद निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. नुकतंच शिवसेनेमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जॅकी रावलानी यांनी आपल्या प्रभागामध्ये प्रचाराचा धडाका लावलाय. सर्वसामान्य नागरिकांना भाजप नेहमी मदत करते, म्हणून जनता भाजपला मतदान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
5 वर्षात चोपडा शहरातील चेहरा मोहरा बदलून टाकणार, दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमचं सरकार येणार, असं गिरीश महाजन म्हणाले. 2 नंबरवाल्यांचं काम आहे का नगराध्यक्ष होणं? गरिबाच्या तोंडातील स्वस्त धान्य विकणारे गाव विकून टाकतील, असं म्हणत महाजन यांनी विरोधकांवर तोफ टाकली. बीडमध्ये एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इम्तियाज जलील यांनी शक्ती प्रदर्शन केलं आणि सभा घेतली. यावेळी जलील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. म्हसळा शहरातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 9 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष यांनी अचानक शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. आता वातावरण गरम झालं आहे, तर समोरच्याला ठेच लागल्याशिवाय राहणार नाही, असा टोला मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंना लगावलाय. जखमेवर किती मोठी मलमपट्टी लागेल हे सांगता येत नाही, असंही गोगावले म्हणाले. मनमाडमध्ये युबीटी शिवसेनेचे उमेदवार नितीन वाघमारे यांचं निधन झाल्यानं निवडणूक आयोगानं विभाग क्रमांक 10ची निवडणूक रद्द केली आणि आता निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पुसद नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोहिनी इंद्रनील नाईक यांनी प्रचार रॅली काढत मतदारांना मतांसाठी आवाहन केलं. मंत्री इंद्रनील नाईक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विकास करणार असल्याचं मोहिनी नाईक म्हणाल्या. नाईक यांच्या विरोधामध्ये भाजपचे निखिल चिदरबार आणि काँग्रेसचे मोहम्मद नदीम लढणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची 30 तारखेला सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये प्रचार सभा होणार आहे. अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी नगरपरिषद तिरंगी लढत होतीये आणि या नगरपरिषदांच्या प्रचारासाठी फडणवीस सभा घेणार आहेत. कराड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार अतुल भोसले यांच्या मातोश्री उत्तरा भोसलेंनी महिलांची भव्य प्रचार रॅली काढली. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर तसंच किशोरी शिंदे आणि विजय वाटेगावकर या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. अपक्ष उमेदवारांच्या चिन्ह वाटपानंतर लोणावळ्यामध्ये निवडणूक प्रचाराला वेग आलाय. पदयात्रा, कोपरा सभा आणि घरदार संपर्क मोहिमेद्वारे प्रचार केला जातोय. यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये सत्ता हस्तगत करण्याचा निर्धार करत आमदार शेळके स्वतः मतदारांच्या उंबरठ्यावर जाऊन संपर्क मोहिमेत गती आणतायत. सांगलीच्या उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला, तर विरोधकांना पराभव दिसतोय, त्यामुळे खोटा आरोप केल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं. जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदवल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी केला. त्यांनी थेट पुरावे सादर करत महानगरपालिकेमध्ये तक्रार नोंदवली. भाजपचे माजी संघटन मंत्री किशोर रेवतकर यांनी सोशल मीडियावर मनातली खतखत व्यक्त केली आणि भाजपला घरचा आहेर दिला. पक्षाच्या विस्तार धोरणामुळे पक्षात आयाराम गयाराम संस्कृती वाढू लागली आहे, त्यामुळे पक्षात जुने विरुद्ध नवे संघर्ष वाढतोय, अशी फेसबुक पोस्ट किशोर रेवतकर यांनी केली. छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. नाराजी नाट्यानंतर पालकमंत्री जिल्हाप्रमुख शिंदे पितापुत्राला भेटले. आता जंजाळ यांची समजूत काढण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदेंवर देण्यात आली आहे. नाराजी नाट्यामुळे पक्षातील कार्यकर्ते मात्र मोठ्या संभ्रमात पडले. वणी नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्वत्र पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे, तर सर्वच पक्ष प्रचार रॅली काढून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारांचं लक्ष वेधून घेत आहेत. अंमळनेरमध्ये शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींनी जाहीर सभेत बोलताना मला तुम्ही पोरकं करू नका, कधी गद्दारी केली तर मतदारांकडे मत मागायला येणार नाही, अशा शब्दात जनतेला भावनिक साथ घातली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळल्यानंतर अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या प्राजक्ता पाटील यांनी अनगरवासियांचे आभार मानले. तालुक्यातील विरोधकांनी आमच्या कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, पण आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास होता, असं प्राजक्ता पाटील म्हणाल्या. राज्य निवडणूक आयोगानं बुधवारी राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूरसह 29 नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी जारी केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्याचा कालावधी वाढवून दिलाय. हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी 3 डिसेंबरपर्यंत वाढवलाय. शिवसेना आमदार निलेश राणेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैसे सापडल्याप्रकरणी निलेश राणे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटले.
विजय केनवडेकर यांचा व्यवसाय तपासा, व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर गैर काय, असा सवाल नितेश राणेंनी विचारला. निवडणूक आयोग चौकशी करेल, तथ्य समोर आणेल, मात्र चौकशी न करता आरोप प्रत्यारोप करणं योग्य नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत, असं नितेश राणे म्हणाले. कोकणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष पैसे वाटप करून कोकणाची संस्कृती बदनाम करत असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला. मताला 10 ते 20 हजार रुपये इतका दर काढला जातोय, हे गंभीर असल्याची टीका त्यांनी केली. विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषद घेत निलेश राणेंनी केलेले आरोप फेटाळले. माझ्या घरामध्ये अनधिकृत तपास केला, मी प्रामाणिकपणे व्यवसाय करून घर चालवतो, मात्र निलेश राणेंनी अनधिकृतपणे माझ्या घरामध्ये प्रवेश केला, हा सर्व प्रकार निंदनीय आहे, असं म्हणत आपला अपप्रचार केल्याचा आरोप विजय केनवडेकर यांनी केला. मालवणमध्ये सापडलेल्या पैशांची चौकशी व्हावी, असं बावनकुळे म्हणाले. काही चूक असेल तर पोलीस आणि आयोग कारवाई करेल, नियमानं योग्य तो तपास झाला पाहिजे, असं बावनकुळेंनी म्हटलंय. गौरी गर्जेच्या अंगावर जखमा झाल्याचं अहवालात स्पष्ट झालं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दोघांच्याही अंगावर जखमा आढळल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय. दरम्यान गौरीचा पती अनंत गर्जेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. मुंबईतील फुटपाथ आणि इमारतीच्या गच्चीवर जाहिरात प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेकडून जाहिरातीची मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आली. 40 बाय 40 फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या फलकांना परवानगी नाकारली. मुंबईतील प्रदूषणासंदर्भात शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी महापालिकेला पत्र दिलेलं आहे. महापालिकेच्या परिसरातील बांधकाम बंद करण्याबाबत हे पत्र देण्यात आलं. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी जितेंद्र सिंह यांना पत्र दिलंय. नाईकांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना खडे बोल सुनावले. मुंबईवरून केलेल्या वक्तव्याचा निषेध करत राम नाईक यांनी समाचार घेतला आणि मुंबई संदर्भातील वक्तव्य मागे घेण्याचं आवाहन केलं. वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची जमीन खासगी कंपनीच्या नावे केल्याप्रकरणी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक, तत्कालीन आयुक्त, सहाय्यक आयुक्त, आर्किटेक्ट आणि नगर रचना संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. राम खाडेंवरील हल्ल्याचा सूत्रधार सुरेश धस असल्याचा गंभीर आरोप राम खाडेंचे सहकारी मनोज चौधरी यांनी केला. सुरेश धस यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच हल्ला घडून आणला, त्यामुळे धसांची सीआयडी आणि एसआयटी स्थापन करून चौकशी करा, अशी मागणी मनोज चौधरी यांनी केली. इंडिया आघाडीची पुढील आठवड्यामध्ये दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. देशातील अनेक विषयांवर आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. एसआयआरचा मुद्दा, आगामी काळातील निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे. इंडिया आघाडीमधील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये बिबट्याची दहशत आहे, यामुळे कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. किरकोळ कारणावरून टोळक्यानं तरुणाला मारहाण केली. पेट्रोल पंपावर मारहाण करण्यात आली. सुमित थोरात असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर मारहाणीचा सीसीटीव्ही समोर आलाय. मुंबई नाशिक महामार्गावरील आसन गावात एका वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ओंकार शिंदे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे, तर एक जण गंभीर जखमी झालाय. धाराशिवच्या रुई ढोकी शिवारातील रेल्वे फाटकाजवळ एका तरुणाची जाळून हत्या करण्यात आली. तरुणीची जाळून हत्या केलेली आहे. हत्येचं कारण अस्पष्ट आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. खेडच्या लादवड गावाजवळ गोळीबारातून एका तरुणाचा मृत्यू झालाय. जुन्या वादातून हत्या केल्याची माहिती आहे. केतन कारले असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पुण्याच्या शिरूरमधील रांजणगाव गणपती इथं चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून तब्बल 5,29,000चा मुद्देमाल लंपास केला. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. तळेगाव दाभाडे परिसरातील सोमाटणे टोलनाक्यावर गुरुवारी मध्यरात्री पोलीस आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये थरारक चकमक झाली. या गोळीबारानंतर पोलिसांनी 3 कुख्यात गुन्हेगारांना ताब्यात घेतलं आणि 2 पिस्तूलसह घरफोडीतील मौल्यवान सामान जप्त केलं. किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं प्रतापगड दुमदुमला. डोंगराळेच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी नागरिकांसोबतच शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी मालेगावच्या टेहरे फाट्यावर मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला.
मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या इंडिगो विमानाला 5 तास उशीर झाला, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। रात्री 9:15 वाजता येणारं विमान मध्यरात्री 1:30 वाजता छत्रपती संभाजीनगरला निघालं, त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। चंद्रपूर मूळ राष्ट्रीय महामार्गावरील आगडी फायर लाईन इथं मामा मेलबागाच्या वावरामुळे अर्धा तास महामार्गावरील वाहतूक थांबली होती। मामा मेलबागानं या भागामध्ये 2 बैलांची शिकार केली होती, त्यामुळे वन विभागाचे कर्मचारी पूर्ण वेळ परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या ऊसाला इतर कारखानदारांप्रमाणेच ऊस दर जाहीर करावा, यासाठी स्वाभिमानी संघटनेनं आंदोलन केलं। ऊस उत्पादकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला। भंडाऱ्यातील लाखांदूर इथल्या ग्रामीण रुग्णालयासमोर विवेक नंदू शहारे यांनी आमरण उपोषण सुरू केलं। डॉक्टर आणि नर्स यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पत्नीचा आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप विवेक शहारे यांनी केला। गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्यजीव व्यवस्थापनाला नवी गती मिळाली आहे। या व्याघ्र प्रकल्पामध्ये 73 चितळांचे सुरक्षित पुनर्वसन करण्यात आलं आहे। यामध्ये 63 नर आणि 10 मादींचा समावेश आहे। भंडाऱ्याच्या लाखनी ब्रिजवरील ड्रेनेज पाईप कोसळलं। उड्डाणपुलाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्याचं पाहायला मिळतंय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि पुलाच्या निकृष्ट बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले।